काळाचा घाला कधी आणि कसा येईल हे कोणालाच सांगता येत नाही। बीड जिल्ह्यातील राक्षस भुवन गावचा 21 वर्षांचा तरुण संग्राम रमेश गाडे, डोळ्यात भविष्याची स्वप्ने घेऊन जगणारा हा तरुण 5 मार्च रोजी जेजुरी येथे एका भीषण अपघाताचा बळी ठरला। डोक्याला झालेली गंभीर दुखापत आणि डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं। पुण्याच्या सह्याद्री रुग्णालयात डॉक्टरांनी अखेर जाहीर केलं की संग्राम ब्रेन डेड झालेला आहे। एका बापासाठी यापेक्षा मोठं दुःख दुसरं काय असू शकतं। ज्या खांद्यावर मुलगा खेळला त्याच खांद्यावर आता त्याच्या पार्थिवाचा भार घ्यावा लागणार होता। गाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता, पण या अंधारातही रमेश गाडे यांनी माणुसकीचा एक असा दिवा लावला ज्यानं 5 कुटुंबांचं आयुष्य उजळून निघालंय। बीडच्या जिल्हा रुग्णालयात जेव्हा डॉक्टरांनी अत्यंत जड अंतकरणानं अवयवदानाचा शब्द काढला आणि विचारलं की तुम्ही मुलाचे डोळे दान करू शकता का, तेव्हा डोळ्यातील अश्रू पुसत वडील रमेश गाडे जे बोलले त्याने उपस्थितांच्या काळजात सर झालं। ते म्हणाले, माझ्या मुलाचे फक्त डोळेच कशाला, मी त्याचं संपूर्ण शरीरच दान करतो। जे शरीर उद्या मातीत मिसळून जाणार आहे ते जर कोणाच्या तरी जगण्याचा आधार बनत असेल तर त्यापेक्षा मोठं पुण्य काय असू शकतं। माझ्या काळजावर दगड ठेवून मी हा निर्णय घेतोय, कारण मला माझ्या मुलाला कोणाच्या तरी रूपात जिवंत पाहायचं आहे। हा केवळ निर्णय नव्हता तर एका पित्याने आपल्या मुलाला दिलेली अजरामर श्रद्धांजली होती। रमेश गाडे आणि त्यांच्या पत्नीच्या या क्रांतिकारी निर्णयामुळे आज 5 गरजू रुग्णांना नवं आयुष्य मिळाले। बीडसारख्या ग्रामीण भागात जिथे आजही अवयवदानाबद्दल भीती आणि गैरसमज आहेत, तिथे गाडे कुटुंबानं घेतलेला हा निर्णय समाजासाठी एक दिशादर्शक ठरतोय। संग्राम आज आपल्यात नाही, पण तो कुणाच्या तरी डोळ्यांनी हे जग बघेल, कुणाच्या तरी धडधडणाऱ्या हृदयात तो जिवंत राहील। रक्ताच्या नात्यापेक्षाही मोठं असतं हे माणुसकीचं नातं, हेच रमेश गाडे यांनी सिद्ध करून दाखवलंय।